तर आज आपण आलो दुधना धरण बघायला. गाडीचा पहिला गिअर टाकला आणि मग निघालो दुधना धरण बघायला. तर मित्रांनो, स्वागत करतो माझ्या ह्या गावठी व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचा. धरण बघायला जाताना रस्त्यात असं आपल्याला छानपैकी मंदिर दिसला. मंदिराचा आनंद घेत घेत निघालो पुढं धरणाकडं. पोहोचलो धरणाजवळ. नियमाने बंधू आता सोबत. काय ते धरण, काय त्याच्यातलं पाणी बघून लय भारी वाटलं राव. एवढं पाणी बघून बंधू लांबूनच शूटिंग करू लागले. म्हणलं थांबा जरा, नेतो धरणावरच. आलो धरणाजवळ, गाडी लावली आणि निघालो पायी धरणाच्या वरी जायला. आपल्या परभणीच्या वरून इथूनच नदी गेली वाटते दुधना. ह्यात धरणाचं नाव आहे दुधना धरण. मग निघालो आता धरण वरून बघायला. ही वाट आहे पायी जायची आणि आम्हाला जायचं पार तिथं वरी. आता धरणाच्या मध्यभागी आलोत आणि आपल्या पुष्पाला पाहिलं. पुष्पा लावली होती लांब तिकडं पार्किंगला. वरी जाण्यासाठी आता थोडाच अंतर होता बाकी. चला म्हणलं मग पळतच जावं. नेमाने बंधूला सोडलं खालीच आणि आलो नाही एकटं वरी. आल्यावर बघा धरण काय अशा पद्धतीचं दिसतंय. तर मित्रांनो, पाहिला का धरण? तर आजचा प्रश्न आहे, ह्या धरणाला दुधना धरण असं का म्हणतात? कमेंटमध्ये उत्तर द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.